आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी पहिल्यांदा आपली जात मागास असावी लागते. कसे असावं लागते काका? आपली जात मागास असावी लागते. सर्वोच्च न्यायालयानं आपलं आरक्षण नाकारताना सांगितलं की महाराष्ट्रातला मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास दिसत नाही असं सांगितलं. गायकवाड आयोगाने 2018 मध्ये असं सांगितलं होतं की महाराष्ट्रातला मराठा समाज मागास आहे असं सांगितलं होतं. तरी कोर्ट असं का म्हणालं? त्याचं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांची नीट परिस्थिती मांडणारे वकील सरकारनं दिलेले नव्हते आणि देवेंद्र फडणवीस नावाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा जो अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी होता यांना सांगितलं होतं की मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात मांडायची नाही. मी काय मजा म्हणतं सांगत नाही, हे पुरावे आहेत. मग महाराष्ट्रातला मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे की नाही? तर तुकाराम महाराज म्हणतात वर्णव्यवस्थेनुसार आम्ही मराठे शूद्र आहोत. आम्ही कोण आहोत? शूद्र. शूद्र म्हणजे कितव्या पायरीचे काका? तिसऱ्या पायरीचे. आता काय वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण तुकाराम महाराज स्वतःला शूद्र म्हणतात, त्याच्यामुळे आम्हाला शूद्र म्हणून घ्यायला काही वाटत नाही. कारण का? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज शूद्राचे आहेत म्हणून या देशामधल्या ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला मंत्र म्हणायचं नाकारलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत? शूद्रांचे राजे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात कुळवाडी कुळभूषण पवाडा गातो भोसले यांचा शूद्र शिवाजीचा आणि शूद्र ज्योतिबा गातो पवाडा शूद्र शिवाजीचा असं ज्योतिराव फुले म्हणतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी ठरवलं? शूद्र ठरवलं. राजर्षी शाहू महाराजाला काय ठरवलं? शूद्र ठरवलं. एवढंच नाही, 2 ते 4 वर्षाखाली महाराष्ट्रात पुणे किंवा मुंबईमध्ये खोले नावाच्या बाईच्या घरी यादव नावाची मराठ्याची बाई भांडे घासायला स्वयंपाक करायला नौकर होती. चित्रे मी काय इतिहासातलं सांगत नाही, ज्याची पोलीस रेकॉर्ड नोंद आहे. बामणाचं घर, स्वयंपाक करायला कोणाची बाई नौकर? कोणाची? मराठ्याची. त्या बाईला जात माहीत नव्हती म्हण तिच्या म्हणण्यानुसार. तिला कळालं की ही बाई मराठ्यांची आहे आणि मराठ्याच्या बाईनं आपल्या घरचं नैवेद्य करून आमचं सवळं बाटवलं. आरोप 96 कुळी मराठे. तुम्ही गाडीवर काय टाकता? द ग्रेट काय? ग्रेट मराठा. वावर आहे तर पावर आहे, वावर आहे तर पावर आहे. बघतोस काय? मुजरा कर. काय बघतोस रागानं? बाजी मारली वागानं, ओव्हरटेक केलं वागानं. आमच्या पोरायच्या म्हणी आहे का नाही? फकव असं जे टाकतो ना आपण, मराठे ग्रेट. आपल्या अन्नावर जगणाऱ्या, आपल्या घरचं खाणाऱ्या एका बाईनं आपल्या मराठ्याच्या बाईच्या विरोधात पोलीस स्टेशनला कारवाई केली आणि सांगितलं या मराठ्याच्या बाईनं आमचं घर बाटवलंय. म्हणजे जी वागणूक 100-150 तुम्ही कोण्या युगात आहात, 100-150 वर्षाखाली या देशात अस्पृश्य बांधवाला मिळत होती, ती वागणूक कायद्याचं राज्य असते वेळी तुम्ही अस्पृश्य म्हणून अनटचेबल, इंग्रजीत काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? टचेबल आणि अनटचेबल. म्हणजे शिवण्याच्या लायकीचे नाहीत. म्हणून तुमच्या मराठ्याच्या बाईवरती पोलीस स्टेशनला कारवाई केली आणि त्या ठिकाणी अटक व्हावं लागलं. आमचं म्हणणं हा पुरावा वकिलांनी कोर्टात मांडायला पाहिजे होता. अरे 200-300 वर्षाखाली आम्ही शूद्र होतो यात नवल नाही, पण देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, अजून या महाराष्ट्रातला मराठा जर शूद्र म्हणून जर जगत असेल तर बाकीच्या समाज बांधवाची काय अवस्था असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगतोय मराठे कसे आहेत? शूद्र आहेत ना? आहे ना? शाबास. एक जण म्हणलं आम्ही शूद्र नाही. मी सोपं विचारतोय दादा, आता तो मला विचारतोय, मराठाच ना? कोणी असू दे, हरकत नाही. तुमच्या घरी सगळे जेवतात की काका?
जेवतात का? जेवतात ना? आणि एक बार विचारतो, सगळे जेवतात ना? सगळे म्हणजे घरचे नाही, घरचे तर आपल्याच घरी जेवतील, त्यात काय नवले. बाहेरचे सगळ्या जातीचे लोक जेवतात ना? नक्की नक्की, शाबास. मग शिदा कोणाला देता तुम्ही? शाबास, आताच म्हणल्या की सगळे जेवतात म्हणून. आम्ही सहजच सांगतो, सगळे जेवतात. जेवत नाहीत. काही लोक आमच्या घरी जेवतात आणि काही लोक काय करतात, शिदा बांधून येतात. शिदा का नेतात माहिती का काका? शिदा का नेतात? एक तर आमची जात हलकी आहे म्हणून आमच्या इथं जेवत नाहीत, आणि दुसरं आर्थिक कारण एक आहे, आमच्या घरी जेवलं तर एकट्याला जेवायला मिळतंय आणि बांधून नेलं तर सगळ्यालाच मिळत आहे. आणि म्हणून हे काय करतात, आमच्या घरचे गूळ तांदूळ पीठ, गव्हाचं पीठ बांधून डोसक्यावर गटोडं बांधून सीधा सीधा त्याच्या घराकडनं येतात. त्याला काय म्हणतात? सीधा. म्हणजे मराठे जाती व्यवस्थेत काय आहेत? शूद्र आहेत. कारण आमच्या घरचं ब्राह्मण जेवतो का? नाही. दूध पितो की नाही? दूध पितो. जेवत नाही. शाबास. तुमच्या घरचं पाणी चालत नाही, दूध चालतंय. तूप की चालना? तूप चालतंय, दूध चालतंय, पाणी चालत नाही. एकाला काय करायचं होतं? कॉफी प्यायची होती, पण त्यानं काय सांगलं? मी कॉफी घेत नाही म्हणले, दूधच ठेवा. आमच्या बाईनं दूध ठेवलं गॅसवर. ठेवल्यावर थोडं कळलं की त्यानं काय सांगलं, उकळी आली की थोडी साखर टाका म्हणले. साखर टाकली. नंतर सांगितलं अर्धा चमचा कॉफी टाका म्हणले. आता काय झाली? ती कॉफी झाली. पियाचं काय होतं? दूध पियाचं नव्हतं, कॉफीच पियाची होती. पण कॉफी जर पियाचं ठरवलं तर पाणी टाकून केल्या जाते. म्हणून त्यानं काय सांगलं, दूध टाकायला लावलं, दुधापासून कॉफी बनवली, कॉफी हाणली. म्हणजे आम्ही कसे आहोत? आणि आपण बी एवढे बैमान आहोत. आपण जन्म दिलेल्या लेकराला कधी दूध पाजविलं नाही, आणि आमच्या डोक्यावर पाय दे आलेल्या वामनाला मात्र सांगितलं दूध घ्या. आणि त्यानं काय केलं? मी कपात नाही घेत म्हणले. कशात घेतो? गिलासात घेतो. का? गिलास ईदभर असतंय ना, म्हणजे ईदभर गिलासात अर्धा लिटर दूध आणता येतंय. आणि म्हणून त्या सांगलं कपात नाही घेत रे, नाही घेत. आणि आम्ही काय केलं? पाया पडून पाजिलं. कसं केलं? पाया पडून पाजिलं. दादा, ज्यानं तुमच्या घरचं दूध पिलं, ज्यानं तुमच्या घरचं खारीक खोबर बदाम काजू नेलं, त्यानं त्याच्या लेकराला खाऊ घातलं. UPSCच्या परीक्षेत ते पहिलं आलं, ते जिल्ह्याचा कलेक्टर झालं. आमचं पोरग मात्र त्या ठिकाणी धान्य कोणाच्या इथं पिकतंय? मला प्रश्न हा पडतोय, 18 धान्य आमच्या घरी पिकतंय, मग आमचं पोरग कुपोषित का? आमच्या घरी धान्य पिकतंय, आमच्या घरी दूध तयार होतंय, तरी आमचं पोरग असं का? आमचं पोरग असं का? आणि देवेंद्र फडणवीस 1.5 क्विंटलचं का? आमचा प्रश्न आहे ना. कारण का आमचं पोरग 12 बलुतेदाराच्या सोबत राहणार, एवढं पिकून कुपोषित. वजन किती? 35 किलो. आणि तिकडं आमच्या बहिणीचं वजन किती? आमच्या बहिणीचं वजन 42 किलो. कमाल. तिकडं 162 किलो वजन. अरे वजन. कारण का? काम नाही, धंदा नाही, कापूस कसा वेचतात माहीत नाही, सोयाबीन कसं कापाव माहीत नाही, जोंधळा कसा खुडावा माहीत नाही, गव्हाची पेंडी आळा देऊन कशी बांधाव माहीत नाही, दूध कसं काढाव नाही ना. शाबास. दुधाचे जनावर आमच्या घरी दूध, त्याच्या घरी आमचे पोरं लोड, त्याचे पोरं मजबूत. मग मला सांगा, असं जर तुम्ही दुश्मनाला दूध पाजायचे जर काम करत असाल तर तुमचं बरं होणार आहे का? तुम्हाला एक सांगतो, इथं जेवढ्या बाया जमल्या, जेवढ्या बाया
बाया कळतात ना, बाया म्हणलेलं शाबास. हा, इथं जेवढ्या बाया जमल्या तेवढ्या बायाला आपली हात जोडून नम्र विनंती आहे. आपल्या घरी आपल्या लेकराला, आपल्या मुलींना, आपल्या मुलांना दूध पिऊ न घालता त्या दुश्मनाच्या पोरांना दूध पाजायचं काम जे कोणी करतात त्यांना पांडुरंगाची मल्हारी मार्तंडाची शपथ घेऊन सांगतो, अशा बाया नरकाला गेल्याशिवाय राहत नाहीत. ही आपली स्पष्ट भूमिका आहे. कारण का बोलत लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या घरी दुधाची कोठार, दूध आमच्या घरी पिणारे वाशीचे लोक. 11 वाजता दूध का चहा काळा, कुठली पद्धत आहे? तुकाराम महाराज म्हणाले, आपण करी आपण खाय तुकावंदी त्याचे पाय. अरे पहिल्यांदा कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे आणि नंतर बाकीचे जगले पाहिजेत. पण या देशात छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. आमचं म्हणणं तेच आहे, कोण आहे तर खाऊ, कोण आहे तर खाऊ. या देशातले मेले तरी चालतील पण आम्ही शेतकरी आहोत, कष्टकरी आहोत, आम्ही जगलोच पाहिजे. आणि जगणे हा आमचा अधिकार आहे. कारण किडा मुंगी पासून आम्ही जगवलंय ना. आज कुत्र्याला सटीच्या दिवशी आमची इमानदारी कोणी बघायच्या भानगडीत पडू नका. कुत्र्याला खाऊ घातल्याशिवाय आम्ही खाल्लं नाही. कुत्र्याला आमचा देव मानला की नाही? कुत्र्याला आमचा देव मानला कारण आम्हाला माहित होतं आमच्या शेतीचं इमानदारीनं रक्षण करणारा हा प्राणी आहे, म्हणून त्याला आम्ही आमचा देव मानला. सट आहे ना, सटीची जत्रा झाली ना, झाली का नाही? हा, खंडोबाला आम्ही आमचा देव मानला. आणि तुम्हाला खंडोबाची हिस्ट्री माहीत असेल नसेल, जेवढ्या देवायला बा लावलंय, बा म्हणजे बाप. हा, जेवढ्या देवायला बा लावलंय ते देवा आपले आहेत. विठोबा, खंडोबा, बिरोबा हे कोणाचे देव आहेत? हा, ज्योतिबा हे कोणाचे देव आहेत? म्हसोबा म्हणजे त्या काळचा महाशुभा. म्हणजे एका मंडळ अधिकारी कोण त्या काळातला आणेवारी काढायचा? म्हसोबा. आणि खंडोबा म्हणजे कोण तुम्हाला माहित असेल नसेल सांगतो. नवखंड प्रतवी ज्या वेळेला भारताचं गणित केल्या जाते त्यावेळेला एका खंडाचा खंड प्रमुख त्याला म्हणतात खंडोबा. आणि ही जी फोटो आहे ना, ही फोटो तुम्ही ध्यान करून बघा. ही जे फोटो आहे ना, 50 वर्षाखालची जर या गावातल्या कोणाकडे बी जरी फोटो असेल तरी त्या फोटोतल्या या दोन्ही खालच्या माणसाच्या गळ्यामध्ये जाणू आहे. 50-60 वर्षाखालची फोटो तुम्ही जरूर काढली पाहिजे. त्याच्या गळ्यात काय दिसेल तुम्हाला? जाणवं दिसेल. म्हणजे खंडोबानं त्या काळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचा नायनाट केल्याचं उदाहरण आहे. आणि खंडोबाला एक पत्नी कर्नाटकातली म्हणजे लिंगायतची होती आणि एक पत्नी धनगराची होती. म्हणजे त्या काळात खंडोबानी 2 जाती एका जागी जोडण्याचं काम केलं होतं. हा खंडोबाचा इतिहास आहे. आणि म्हणून खंडोबाला 18 पगड जातीचे लोक भजतात. त्याचं कारण आहे, आम्ही काय म्हणतोय, येळकोट जय मल्हार म्हणतो. याचं कारण आहे आम्ही त्याचं नातं डायरेक्ट शंकराशी जोडतोय. ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज खंडोबाला भजतात, भवानीला भजतात आणि विठोबाला भजतात. हे संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजाचं गणित आहे. आणि म्हणून 12 बलुतेदारानं ही आपली संस्कृती जोपासायला शिकली पाहिजे. आपण कोण आहोत? वर्ण व्यवस्थेत शूद्र आहोत. आणि म्हणून मित्र हो, 12 बलुतेदाराला सोबत घेऊन जाण्याचं आपलं काम आहे. मी माझी भूमिका अशी सांगतोय, माझ्या घरचा नांगर मोडला, मला सुतारानं भरून दिला. माझ्या घरची नांगराची इडी तुटली, इडी कळतंय ना काका? इडी, हा शाबास. हा, नाही तर भल्याला इडीनं जेरीले इडीनं लई लोकायला जेरीलं. आम्ही म्हणता आमच्या जनाबाईला 700 वर्षाखाली इडी लावली होती. आणि जनाबाईला सांगलं होतं, आगे सिंपियाचे जणी नेले पद कधी आणोनी. जनाबाईवरती आमच्या देवाचा हार चोरल्याचा आरोप लावला आणि जनाबाईवर इडी लावली. पण जनाबाई एवढी कर्तबगार बाई होती, जनाबाईनं सांगितलं, इडी लावलं म्हणून मी पक्ष बदलणार नाही. जनाबाईचा प्रताप होता. आता काय करा हो, मी एका मंत्र्याचं मागं ऐकलं, बाहेर गेलं की लोक दिसतात आणि घरी आलं की लेकरं दिसतात. मला त्यांना लडका मंत्री एक आमच्या जालन्याचा बघितला मी.
हो, बाहेर आले की माणसं दिसतात आणि घरी गेले की लेकरं दिसतात. म्हणलं इडी लावली. इडी आमची लवारानं बनवून दिली. पायाला वापरता तो जोडा चांबारानं बनवून दिला. वा शाबास. मडकं पाणी पितात ते उन्हाळ्यातलं फ्रीज कुंभाराने बनवून दिलं. आम्ही पाणी पितो, मस्त पितो ना. शाबास. आमची हजामत वारकानं केली. वारीक जर नसता तर आपल्या सर्वाचं रूपांतर अस्वलात झालं असतं की नाही. वारकानं आमची स्वच्छता ठेवली. न्हाव्या यानं धोब्यानं आमचे कपडे धुतले. आम्ही त्याला मोबदला दिला ना. त्याला मोबदला दिला. हे आमचं एकमेकाचं नातं होतं. ते आम्हाला आमची सेवा करायचं आणि आम्ही त्याला धान्य रूपानं मोबदला द्यायचा. ही आमची पद्धत होती. दादा मला एक सांगायचं आहे, हे 12 बलुतेदारानं केलं. याच्यावर एक 13वा बलुतेदार होता. तुम्हाला माहीत असेल नसेल. जो आमच्या घरी ज्या वेळेला काल निर्णय नव्हतं, कॅलेंडर नव्हतं, त्यावेळेला आम्हाला आमोशान पौर्णिमा सांगायचा. कोण सांगत गेले? जी नाही, भट म्हणायचं. जी नाही, जी म्हणजे आदरार्थी शब्द आहे. आलं काय? आणि तुम्हाला एक सांगतोय, आपल्या घटनेत सुद्धा कलमात सुद्धा त्याचं भटच नाव उल्लेख आहे. जी नाही. कारण ते वरच्या जातीचं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? जी म्हणतो. खरा जी हा शब्द कुणाला लावायचा असतो? शिवाजी, संभाजी, तानाजी, येसाजी, शहाजी हे आपले नाव आहेत. आलं का लक्षात? यांना जी लावायचं असतंय. आणि म्हणून बघा, लक्षात घ्या, 13वा बलुतेदार आमच्या घरी आला. त्यानं सांगितलं मंगळवारी अमावस्या. 50 वर्षापूर्वी आमच्या आजोबानं ज्या वेळेला 12 बलुतेदाराचं बलुत दिलं, त्यावेळेला प्रत्येक बलुत देणाऱ्यांनी बघा, लक्षात घ्या, आमच्या आजोबाला नमस्कार केला. पाटील असाच लोभ असावा म्हणून सांगितलं आणि त्याच्या घरी गेले. आता मला सांगा, हा 13वा बलुतेदार ज्या वेळेला तुमच्या घरी अमावस्या पौर्णिमा सांगायला, त्यावेळेला तुम्ही त्याच्या पाया पडल्या की त्यानं तुमच्या पाया पडलाय? दादा आणखी सोपं करतो. आणखी सोपं. देणाऱ्याचा हात वरी असतो की घेणाऱ्याचा हात वरी असतो? देणाऱ्याचा. घेणाऱ्याचा कसा असतो? खाली असतो. शाबास. मग घेणाऱ्यानं पाया पडाव का देणाऱ्यानं पडाव? देणार. दक्षिणायम गंग्याच्या मे गोद्यामच्या मे नर्मदाच्या मे पुष्पमच्या मे गोयामच्या मे आता डोळ्याला पाणी लावा. अरे एकदा कमालच झाली हो राजे. त्याला समजलं नाही. अडाणी माणूस होता. त्याला सांगला आता डोळ्याला पाणी लावा. त्याला वाटलं त्याच्याच डोळ्याला पाणी लावा. म्हणाले की त्याच्याच डोळ्याला पाणी लावलं. आम्हाला सांगलं चला आता गंधवा फुलवा पुष्पम समर्पयामी तोयम समर्पयामी गंधम समर्पयामी दक्षिणायम समर्पयामी. आणि एवढं सगळं झाल्यावर आम्ही शीर्षाष्टांग दंडवत घातला. आणि त्यानं काय म्हणलं? कल्याण असो. कोणाचं कल्याण असो? आमचं की त्याचं? आमची अवकळा कल्याण त्याचं. वैभव लक्ष्मी पोती, वैभव लक्ष्मीची पोती आमच्या घरी आणि वैभव त्याच्या घरी. उपास आमच्या घरी. शाबास. बघा, मी पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी जरी असलो तरी तुम्हाला एक सांगतोय, 15 दिवसाला एकच उपास करा. बाकीचे उपवास बिनकामाचे करून तुमच्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी करू नका. रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण 13.5% जर खाली आलं तर पुढचे सगळे लेकरं कुपोषित म्हणून जन्माला येतात. सगळ्या बायाला सांगतोय, उपवास करणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे असा त्याचा अर्थ आहे. उपवास करणे म्हणजे मोठेपणाने लोक सांगतात ना, मी सगळा सराव महिना बाई म्हणली एकच टाईम जेवली. किती टाईम ताई? एकच टाईम. पुढचे 2 महिने तब्येत नाही सुधारली ना आणि डायरेक्ट कोमात गेली. आणि परिणाम असा झाला आमचे 50,000 तर नीट करण्यातच गेले का नाही? अरे देवाची भक्ती करणं म्हणजे इमानदारीनं देवावरती प्रेम करणं, नमस्कार करणं. आणि त्या ठिकाणी लाईच देवाचा आपल्याला प्रेम असाल तर परिसर झाडून स्वच्छ करणे, देवाला नमस्कार करणे आणि आपल्या कामाला लागणे, ही संस्कृती तुम्ही जपली पाहिजे. ही वारकऱ्याची संस्कृती आहे. कारण का? आमच्या जनाबाईनं सांगितलेलं आहे. प्रमाणे काय बघा, दळिता गाणिता जेविता गे माईये
कांडिता तुझं गाईन रे आनंद अनंत. आपली भक्ती आहे. आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती आहे सगळ्याला विनंती आहे